नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट म्हणजे कोणतीही परीक्षा न देता तुम्हाला थेट सरकारी नोकरी भेटणार आहे। या सर्व संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर या SM अकॅडमी लोकप्रिय YouTube चॅनलला आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी हा लक्षपूर्वक आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर पोस्ट ऑफिसमध्ये आता लवकरच पदभरती निघणार आहे। पोस्ट ऑफिसमध्ये आपल्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे। जवळपास आपण ते 30 ते 40 हजार, एक लक्षात घ्या मित्रांनो, 30 ते 40 हजार तुम्हाला जागा येणार आहेत आणि एकंदरीत फार मोठी ही भरती 2026 ची कोणतीही परीक्षा न देता 10वीच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ही सरकारी नोकरी भेटणार आहे। आणि या काळामध्ये सरकारी नोकरी भेटणं विना परीक्षा तर फार महत्त्वाचा अपडेट आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तलाठी भरती करत असाल किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीची परिपूर्ण तयारी करायची असेल तर टेक्स्टबुक ॲप आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिसेल, डाउनलोड करा। मॉक टेस्ट फ्रीमध्ये द्या। कोणतीही बॅच परचेस करायची नसेल तर करू नका, पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन ते ॲप डाउनलोड करू शकता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुमचा सरकारी नोकरीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा तुम्हाला सरावसाठी बेस्ट आहे। चला तर पोस्ट ऑफिसमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 30 ते 40 हजार जागा हा निघणार आहेत। फार मोठी पदभरती आहे, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुमचं वय 18+ असेल, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे। या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता। पोस्ट ऑफिसमध्ये 30 ते 40 हजार जागा निघणार आहेत। याची जी पेमेंट आहे, तुम्हाला पगार किती भेटतो तर 20 ते 25 हजार 24 हजारपर्यंत याचा पगार जात असतो सुरुवातीला, मग नंतर वाढतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही परीक्षा द्यायची नाही। आता UR किंवा जनरल या कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि बाकी SC ST जे काही कॅटेगरी आहे त्याला 0 फी असते। अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला माहिती देऊत। लवकरच नवीन एक व्हिडिओ बनवूत। धन्यवाद। जय शिवराय।